नमस्कार मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे स्टोक्स लॉ अँड टर्मिनल वेलॉसिटी. तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे? स्टोक्स लॉ अँड टर्मिनल वेलॉसिटी. तर बघा मित्रांनो, द स्टोक्स लॉ इज particularly used only for spherical object. फक्त कोणासाठी यूज होतो? इट इज used only for spherical object when it is passing through a विस्कस फ्लुइड. एखादा स्पेरिकल ऑब्जेक्ट जर विस्कस फ्लुइड मधून जर फ्लो होत असेल किंवा ती विस्कस फ्लुइड मधून जर जात असेल तर त्यावेळीच फक्त आपण काय यूज करू शकतो? स्टोक्स लॉ. काय यूज करू शकतो? स्टोक्स लॉ. बघा, एखादा आता इथे मी एक बीकर घेतला, बीकर मध्ये लिक्विड आहे म्हणजेच काय? फ्लुइड आहे, आणि त्याच्यामधून हा स्पेरिकल ऑब्जेक्ट वरून असा खाली चाललाय. ह्याचा अर्थ त्या ऑब्जेक्टवर कुठला फोर्स असणार आहे? तर त्या ऑब्जेक्टवर विस्कस फोर्स ऍक्ट झालेला असणार आहे. इट एक्सपिरियन्स द विस्कस फोर्स, आणि तो जो विस्कस फोर्स आहे त्या अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू रेडियस ऑफ द स्पियर. स्पियरचा रेडियस जर वाढला तर विस्कस फोर्स वाढतो, रेडियस जर कमी झाला तर विस्कस फोर्स काय होईल? कमी. ऑल्सो दिस विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ दिस स्पियर थ्रू द फ्लुइड. त्या फ्लुइड मधून तो किती वेलॉसिटीने चाललाय त्याच्यावर सुद्धा काय असतं? विस्कस फोर्सची व्हॅल्यू डिपेंड असते. विस्कस फोर्स इज इन्क्रीज ॲज द वेलॉसिटी इज इन्क्रीज. म्हणजे त्या फ्लुइड मधून जर तो स्पियर चाललेला असेल आणि त्याची वेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर ह्याचाच अर्थ काय होतो? विस्कस फोर्सची व्हॅल्यू काय झाली? इन्क्रीज. वेलॉसिटी डिक्रीज झाली तर विस्कस फोर्स सुद्धा काय होईल? डिक्रीज होईल. म्हणजेच काय? विस्कस फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू वेलॉसिटी ऑफ द स्पियर थ्रू द फ्लुइड मीडियम. कशातून? थ्रू द फ्लुइड मीडियम. ओके. अँड लास्ट, द विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. म्हणजेच हा जो फ्लुइड यूज केलाय त्या फ्लुइडच्या कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी जास्त असेल तर विस्कस फोर्स सुद्धा काय असेल? जास्त असेल. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी कमी असेल तर ह्याचा अर्थ विस्कस फोर्स काय असेल? कमी असेल. तर बघा, मी स्टोक्स लॉचं परत एकदा स्टेटमेंट सांगतो. द स्टोक्स लॉ स्टेट दॅट if a small spherical object passing through a viscous fluid, then the viscous force acting on the sphere is directly proportional to radius of the sphere, and it is also directly proportional to velocity of the sphere through the fluid, and directly proportional to coefficient of viscosity of fluid. तर हे त्याचं स्टेटमेंट झालं. मग आपण इथे लिहिलं viscous force directly proportional to eta into r into v. ओके. इफ यू रिमूव्ह द प्रपोर्शनॅलिटी साइन, इथे स्टोक्सने काय केलं? सायंटिस्ट स्टोक्सने की खूप असे ऑब्झर्वेशन केले, वेगवेगळे स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतले, वेगवेगळे फ्लुइड्स घेतले आणि त्याच्यामध्ये हा एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. आणि इथे जो आपण प्रपोर्शनॅलिटी साइन रिमूव्ह केल्यानंतर जो कॉन्स्टंट यूज केला, इथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज केलाय 6π, आणि हा जो 6π आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट ही एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू आहे. कसली व्हॅल्यू आहे? एक्सपेरिमेंटल, किंवा त्याला आपण म्हणूया प्रॉपर ऑब्झर्व करून, प्रॅक्टिकल करून एक्सपेरिमेंटली मिळालेली व्हॅल्यू. म्हणजेच काय? विस्कस फोर्स Fv इज इक्वल टू 6π इंटू इटा इंटू Rv, अँड दिस इज द विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्पेरिकल ऑब्जेक्ट व्हेन इट इज पासिंग थ्रू द फ्लुइड. तर तुम्हाला स्टोक्स लॉ बद्दल समजलं असेल. ओके. आता त्यालाच लागून दुसरा पॉइंट आहे, तो म्हणजेच काय? आपण बघूया नेक्स्ट पॉइंट, टर्मिनल वेलॉसिटी. काय बघूया आपण? टर्मिनल वेलॉसिटी. आता टर्मिनल वेलॉसिटी कशाला म्हणतात ते पुढे पुढे मी सांगेल तुम्हाला. ओके, त्याची डेफिनेशन सांगेल. पण इथे आपण काय घेतलंय? हिअर वी टेक द बीकर अँड इट कन्सिस्ट ऑफ द विस्कस फ्लुइड. कसला फ्लुइड आहे? विस्कस फ्लुइड. अँड नाव वी टेक द स्पेरिकल ऑब्जेक्ट. एक स्पेरिकल ऑब्जेक्ट घेतलाय, त्या स्पेरिकल ऑब्जेक्टचा रेडियस किती आहे? r. दिस स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग द मास m अँड डेन्सिटी ऑफ द स्पियर. हा जो स्पियर घेतलाय, जो ऑब्जेक्ट घेतलाय स्पेरिकल, त्याची डेन्सिटी किती आहे? ρ. And now here we take the fluid, viscous fluid having the density. या फ्लुइड ची डेन्सिटी किती आहे? सिग्मा. ओके. आणि ह्या फ्लुइड चा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी किती आहे? इटा. इथपर्यंत लक्षात आलं? ओके. आता बघा, हा ज्यावेळी ऑब्जेक्ट आपण इथून वरून असा सोडून देऊ त्यावेळी हा स्पेरिकल ऑब्जेक्ट असा खाली खाली जाणार आहे. ओके. एक तर त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल खाली जाताना, किंवा त्याची वेलॉसिटी कमी होत असेल, काहीतरी होत असेल असं आपण इमॅजिन करूया. व्हेन दिस ऑब्जेक्ट इज वेल इनसाइड ऑफ द लिक्विड.
तो एकदम वेल इनसाइड ऑफ द फ्लुइड आहे, त्यावेळी आपण असं म्हणूया देर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी स्पियर. ह्या स्पियरवर 3 फोर्सेस ऍक्ट झाले. एक त्या स्पियरचा वेट आहे, म्हणजेच काय व्हर्टिकली डाऊनवर्ड फोर्स आहे, ज्याला आपण वेट म्हणतो, त्यालाच आपण म्हटलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg, आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे वेट mg. लक्षात आलंय? ओके. आता दुसरा, तो ज्यावेळी खाली जात असेल त्यावेळी ह्या स्पियरचा आणि ह्या फ्लुइडचं काय असणार आहे फ्रिक्शन असेल ना, म्हणजे ह्या स्पियरच्या बॉडी बरोबर आणि फ्लुइड मध्ये फ्रिक्शन असेल, म्हणजेच कुठला फोर्स असेल तर विस्कस फोर्स असेल, आणि विस्कस फोर्स हा फ्रिक्शन फोर्स आहे. लक्षात येत आहे? मग फ्रिक्शन हा मोशनच्या अपोजिट असतो, मग हा चाललाय खाली म्हणजे फ्रिक्शन अपोजिट असणार आहे, म्हणजे ही विस्कस फोर्सची डायरेक्शन झाली, ज्याला आपण डिनोट केलं Fv. ओके. अँड नाव अनदर फोर्स ऍक्टिंग ऑन दी स्पियर इज व्हर्टिकली अपवर्ड, इज नोन ॲज ए अपथ्रस्ट. कुठला फोर्स आहे अपथ्रस्ट, डिनोटेड बाय Fu. आता हा अपथ्रस्ट काय, तर हा अपथ्रस्ट म्हणजेच कुठला तर बियॉन्ड फोर्स आहे. कुठला फोर्स आहे बियॉन्ड फोर्स. आता बियॉन्ड फोर्स म्हणजेच काय बघा, कुठला फोर्स आहे हा बियॉन्ड फोर्स. आता हा फोर्स नेमका काय आहे तो समजून घेऊया. मग आर्किमिडीजचं प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं, when the object is partially deep or fully deep inside of the liquid and suppose it is at rest, तो एक तर partially deep आहे किंवा तो आतमध्ये असा fully deep आहे, पण तो कसा आहे रेस्ट पोझिशनला आहे. at that time this sphere acted with a force which is directed upward. ओके, म्हणजे हा फ्लुइड त्या ऑब्जेक्टवर काय करत असतो अपवर्ड फोर्स ऍक्ट करत असतो, आणि त्या अपवर्ड फोर्स म्हणजेच त्याला काय म्हणतात अपथ्रस्ट, किंवा त्यालाच काय म्हणतात बियॉन्ड फोर्स. काय म्हणतात त्याला बियॉन्ड फोर्स. लक्षात आलं? मग हा बियॉन्ड फोर्सची व्हॅल्यू काय असते नेमकी, तर बघा हा जर स्पियर वेल इनसाइड असेल, बरोबर आहे, वेल इनसाइड ऑफ द लिक्विड, देन at every part of the sphere this fluid exerting the force and which is right angle to its surface. मग आता ह्या स्पियरच्या ह्या सरफेसवर एक परपेंडिक्युलर असा फोर्स ऍक्ट होईल. ओके, म्हणजे ज्याला आपण थ्रस्ट म्हणतो. इथे सुद्धा एक परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होईल, इथल्या सुद्धा सरफेसला काय होईल एक परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होईल, म्हणजे सगळ्या बाजूने त्या स्पियरवर काय होईल एक परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट होईल, ज्याला आपण थ्रस्ट म्हणतो. आणि त्या थ्रस्टमुळे म्हणजे तो जो थ्रस्ट आहे, तो जो फोर्स आहे, तो म्हणजेच कुठला फोर्स आहे बियॉन्ड फोर्स आहे. कुठला फोर्स आहे बियॉन्ड फोर्स. मग आता तुम्ही तर म्हणताय की बियॉन्ड फोर्स हा इथे ज्यावेळी रेस्ट पोझिशनला होता त्यावेळी तो व्हर्टिकली अपवर्ड आलाय, पण इथे आपल्याला दिसतंय की सगळ्या बाजूने फोर्स लागलाय. पण आर्किमिडीजचा प्रिन्सिपल असं सांगतो, व्हेन द ऑब्जेक्ट इज ऍट रेस्ट वेल इनसाइड ऑफ द फ्लुइड, देन the net thrust acting on this body is vertically upward and this is known as a upthrust or beyond force. आणि हा फ्लुइड ह्या ऑब्जेक्टला एक अपवर्ड फोर्स लावतोय, ही जी प्रॉपर्टी आहे फ्लुइडची त्यालाच काय म्हणायचं बियॉन्सी. त्याच प्रॉपर्टीला काय म्हणायचं बियॉन्सी. लक्षात आलं? ओके. तर हा अपथ्रस्ट सुद्धा तुम्हाला समजला असेल. हा अपथ्रस्ट कशावर, ह्या अपथ्रस्टची व्हॅल्यू म्हणजेच काय असते तर इथे डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचा वेट. लक्षात येतंय? म्हणजेच स्पियरचा वेट आपल्याला माहिती आहे mg. m म्हणजे मास ऑफ द स्पियर अँड g मीन्स ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. पण अपथ्रस्टची व्हॅल्यू काय असते, इट इज इक्वल टू वेट ऑफ डिस्प्लेस फ्लुइड. म्हणजे हा ऑब्जेक्ट आपण टाकल्यामुळे इथला जो फ्लुइड आहे तो काहीतरी डिस्प्लेस झाला असेल, बरोबर आहे ना, म्हणजे ही लेवल थोडीशी वाढेल ना, म्हणजेच काय झालं तर फ्लुइड काय झालं डिस्प्लेस झाला, आणि डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचा वेट लक्षात येतंय त्यालाच आपण काय म्हणणार आहे अपथ्रस्ट फोर्स ऑर बियॉन्ड फोर्स. लक्षात आलं? मग आता तो वेट जर मोजायचा असेल तर आपल्याला इथे काय केलं पाहिजे, ह्या बिकरला एक साईड ट्यूब काढली पाहिजे. म्हणजे स्पियर आपण काढला, पहिल्यांदा स्पियर काढून घेतला, समजा इथे नाहीये, आणि इथे साईड ट्यूब म्हणजे ह्या जारला अशी साईड ट्यूब लावली, आणि आपण हा ऑब्जेक्ट टाकला की काय होणार आहे, ही लिक्विड लेवल वाढेल, आणि जेवढा ह्याचा व्हॉल्यूम असेल तेवढ्या व्हॉल्यूमचा लिक्विड ह्या साईड ट्यूब मधून खाली दुसऱ्या बिकर मध्ये घेतला, आणि त्याचा वेट आपण जर कॅल्क्युलेट केला तर त्याला म्हणायचं वेट ऑफ द डिस्प्लेस्ड फ्लुइड, आणि ती व्हॅल्यू म्हणजेच काय असते अपथ्रस्ट फोर्स ऑर बियॉन्ड फोर्स. लक्षात आले?
हे का सांगितलं मी इन डिटेल मध्ये, कारण की आपल्याला पुढे पुढे लागणार आहे. म्हणजे आता लक्षात आलंय, आपण बघतोय टर्मिनल वेलॉसिटी. टर्मिनल वेलॉसिटीचं डेरिवेशन बघतोय आणि टर्मिनल वेलॉसिटीचा मिनिंग आपण शेवटी बघणार आहे. ओके, तर आता इथे फ्लुइड मध्ये आपण हा स्पियर टाकलाय, एक स्पियर ऑब्जेक्ट, स्पेरिकल ऑब्जेक्ट टाकलाय, ज्याचा रेडियस आहे r, ज्याचा मास आहे m. ह्या ऑब्जेक्टचा डेन्सिटी आहे रो आणि फ्लुइड आहे, फ्लुइडची डेन्सिटी आहे सिग्मा आणि हा फ्लुइडचा कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आहे इटा. लक्षात आलंय? अँड दिस स्पियर ऍक्टेड विथ द थ्री फोर्सेस. Gravitational force means weight of the sphere which is vertically downward, and two forces which is vertically upward, viscous force and upthrust, they are vertically upward. Okay, means the total downward force, स्पियर तर खालीच चाललाय ना, म्हणजेच ह्याच्यावर जो नेट फोर्स लागलेला आहे तर नेट फोर्सची डायरेक्शन कुठे आहे? डाऊनवर्ड आहे. म्हणजे टोटल नेट डाऊनवर्ड फोर्स इज डिनोटेड बाय स्मॉल एफ. इट्स व्हॅल्यू इज गिवन बाय Fg. आता नेट डाऊनवर्ड फोर्स आहे ना, हा F ची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे ना, म्हणून पहिला वेक्टर मी कुठला घेतला? Fg. Fg म्हणजे कुठला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Fg मायनस ह्याला अपोजिट आहे ना, म्हणून मी काय घेतला? Fg मायनस Fv प्लस Fu म्हणजे विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट. लक्षात आलं? ओके, मग हा झाला नेट डाऊनवर्ड फोर्स. पण आपण काय म्हणतो, आर्किमिडीजचा प्रिन्सिपल आपण कधी यूज करतोय? व्हेन द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. मग ऑब्जेक्ट कधी रेस्ट मध्ये येईल? इथे रेस्ट मध्ये कधी? व्हेन द नेट डाऊनवर्ड फोर्स बिकम झिरो. म्हणजे हा जो नेट डाऊनवर्ड फोर्स आहे तो जर झिरो झाला तर आपण काय म्हणू शकतो की ही इक्विलिब्रियम मध्ये आलं. इक्विलिब्रियम मध्ये आलं म्हणजेच काय? तर बघा, झिरो म्हणजे एफ च्या जागी मी काय लिहितो? झिरो इज इक्वल टू Fg मायनस Fv प्लस Fu. म्हणजे ह्या आपण जर ह्याला इकडे घेतला तर साइन चेंज होईल, म्हणजेच काय? मायनस Fg इज इक्वल टू मायनस Fv प्लस Fu. मग मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे आपल्याला काय मिळालं? Fg इज इक्वल टू Fv प्लस Fu. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू अपवर्ड विस्कस फोर्स अँड अपवर्ड अपथ्रस्ट म्हणजेच बियॉन्ड फोर्स. लक्षात आलं? मग हे आपल्याला आता इक्वेशन मिळालं. मग ह्या Fg ची डायरेक्शन कुठे? डाऊनवर्ड आहे ना, म्हणून मी त्या Fg ला काय म्हणतो? टोटल डाऊनवर्ड फोर्स. लक्षात येते? आणि Fv प्लस Fu दोघांची बेरीज आहे. दोन्ही वेक्टर ऍड केले बिकॉज दे बोथ हॅव्हिंग द सेम डायरेक्शन अँड दे आर वर्टिकली अपवर्ड. मीन्स दे आर टोटल अपवर्ड फोर्स. म्हणजे टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. आणि ही इक्विलिब्रियमची कंडिशन झाली. म्हणजे तो स्पियर कसा आहे आता? दिस स्पियर इज ॲट रेस्ट. तो कसा आहे? रेस्ट मध्ये. लक्षात आलं? ओके, मग आता तो जर रेस्ट मध्ये असेल तर आपण आर्किमिडीजचा प्रिन्सिपल यूज करू शकतो. ओके, मग आता टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजेच कोण आहे? Fg. Fg म्हणजेच कोण आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच कोण आहे? वेट ऑफ द स्पियर म्हणजे mg. आता इथे महत्वाचं आहे बघा, मास ऑफ द स्पियर. मग आपल्याला डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती असतो. ह्या स्पियरची डेन्सिटी आहे रो. मग डेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम. म्हणजे मासचा फॉर्म्युला काय? असं लिहितो मी पाहिजे तर, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मग आता व्हॉल्यूम कुणाचा? ह्या स्पियरचा ना, कारण की आपण मास कुणाचा घेतोय? स्पियरचा. मग ह्या स्पियरचा व्हॉल्यूम, जर स्पियरचा रेडियस असेल स्मॉल r तर त्याचा व्हॉल्यूम किती येईल? स्पियरचा व्हॉल्यूम असतो 4/3 पाय r क्यूब. म्हणजेच काय आला? 4/3 पाय r क्यूब. हा झाला व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. ही झाली मासची व्हॅल्यू. आणि ह्या मासला जर g ने मल्टिप्लाय केला, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीने, तर हे काय झालं? वेट ऑफ द स्पियर. ह्या स्पियरचा काय झाला? वेट. म्हणजेच काय? Fg म्हणजेच mg. Fg म्हणजेच कोण आहे? वेट mg. लक्षात आले? मग ह्या m ची व्हॅल्यू काय? 4/3 पाय r क्यूब इंटू रो इंटू हा g. लक्षात आले? म्हणजे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजेच वेट ऑफ द स्पियर व्हर्टिकली डाऊनवर्ड. लक्षात आले? आता बघा, टोटल अपवर्ड फोर्स. टोटल अपवर्ड फोर्स मध्ये कोण आहे? विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट. मग विस्कस फोर्सची व्हॅल्यू, स्पेरिकल ऑब्जेक्ट आहे हा, मग स्पेरिकल ऑब्जेक्ट साठी विस्कस फोर्सची व्हॅल्यू कशी मिळते आपल्याला? बाय युजिंग स्टोक्स लॉ. आणि स्टोक्स लॉ काय सांगतो? विस्कस फोर्सची व्हॅल्यू स्पेरिकल ऑब्जेक्ट साठी किती असते? 6 पाय इटा इंटू r इंटू v. मग ती व्हॅल्यू लिहिली मी, 6 पाय इटा इंटू v इंटू r. लक्षात आलं? ही कुणाची व्हॅल्यू झाली? विस्कस फोर्सची व्हॅल्यू झाली. आता इथे महत्वाचा, इथे आर्किमिडीज प्रिन्सिपल यूज करतोय आपण.
बघा लक्षात येते, तुम्हाला लक्षात येईल. इथे काय अपथ्रस्ट, मग अपथ्रस्ट ची व्हॅल्यू किती असते मी मगाशी सांगितलंय. अपथ्रस्टलाच आपण बियॉन्ड फोर्स म्हणतो, आणि हा बियॉन्ड फोर्सची व्हॅल्यू किती असते, तर अकॉर्डिंग टू आर्किमेडीज, इफ द ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट, ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर ह्या बियॉन्ड फोर्सची व्हॅल्यू किती असते, वेट ऑफ द डिस्प्लेस फ्लुइड. बरोबर आहे ना, डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडच्या वेट एवढा. म्हणजे आपण हा स्पियर ऍड केल्यामुळे जे लिक्विड लेवल राईज झाली किंवा जे लिक्विड डिस्प्लेस झाले, कळतंय, तर त्या डिस्प्लेस झालेल्या फ्लुइडचा वेट, म्हणून मी ह्याला काय म्हणतो, एम डॅश इंटू जी. इथं मी वेट ऑफ द स्पियर काय म्हणतो, त्याला एम इंटू जी. इथं काय म्हणतो मी, एम डॅश इंटू जी. मग हा एम डॅश म्हणजे कोण आहे, मास ऑफ द डिस्प्लेस्ड फ्लुइड. तुमच्या लक्षात येत आहे, मी सारखं सारखं सांगतोय. बघा, समजा हा बीकर आहे आणि इथे त्याला साईड ट्यूब आहे, ओके, आणि इथपर्यंत असा फ्लुइड भरलेला आहे, इथपर्यंत तुमचा फ्लुइड भरलेला आहे, लक्षात येते. आणि ह्या साईड ट्यूबच्या इथे मी एक बारका अजून एक बीकर घेतला. आता काय केलं मी, जर ह्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट टाकला तर ह्या ऑब्जेक्टचा जेवढा व्हॉल्यूम असेल ना, तेवढ्या व्हॉल्यूमचा लिक्विड हा काय होईल, ह्या बीकरमध्ये जमा होईल. मग इथे जो जमा झालेला म्हणजे हा काय, डिस्प्लेस्ड फ्लुइड आहे. कसला फ्लुइड आहे, डिस्प्लेस्ड फ्लुइड. आणि ह्याचा वेट म्हणजेच कोण असतो, अपथ्रस्ट. म्हणजे आता ह्याचा मास काढावा लागेल, त्याला मी सिम्बॉल यूज केला एम डॅश. सॉरी, ओके, थोडा टेक्निकल प्रॉब्लेम होता म्हणून. ठीक आहे, आपण काय बघत होतो, मग ह्या डिस्प्लेस झालेला जो फ्लुइड आहे, त्या डिस्प्लेस फ्लुइडचा मास एम डॅश. लक्षात येते. मग आता बघा, मग त्याचा मास म्हणजे मी एम डॅश घेतो, तर इथे काय म्हणतोय, डिस्प्लेस झालेला फ्लुइड म्हणजे हा फ्लुइड आहे, त्याचा मास काढतो आपण. मग त्या फ्लुइडची डेन्सिटी आपण किती घेतलेली, त्या फ्लुइडच्या डेन्सिटीला आपण सिम्बॉल यूज केलता सिग्मा. काय यूज केलता, सिग्मा. आणि त्याचा मास किती आहे, एम डॅश डिवायडेड बाय व्हॉल्यूम. मग जेवढ्या व्हॉल्यूमचा स्पियर असेल तेवढंच व्हॉल्यूम ह्या साईड ट्यूब मधून ह्या बीकर मध्ये पडेल. म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स सेम. फक्त इथे काय, एम डॅश रोच्या जागी इथे काय होईल, सिग्मा. म्हणजे इथे सुद्धा काय होईल, व्हॉल्यूम तोच, जेवढा स्पियरचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब. ओके, फक्त डेन्सिटी चेंज झाली, सिग्मा. लक्षात आले. म्हणजेच अपथ्रस्टची व्हॅल्यू काय, 4/3 पाय आर क्यूब इंटू सिग्मा. म्हणजे हा काय झाला, ही कुणाची व्हॅल्यू झाली, ही व्हॅल्यू झाली मास ऑफ द डिस्प्लेस फ्लुइड इंटू जी. म्हणजे वेट ऑफ द डिस्प्लेस फ्लुइड, त्याची व्हॅल्यू किती आली, 4/3 पाय आर क्यूब इंटू सिग्मा इंटू जी. लक्षात आलं. म्हणजे टोटल डाऊनवर्ड फोर्स इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स. मग टोटल डाऊनवर्ड फोर्स म्हणजेच कोण, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजेच काय, वेट ऑफ द स्पियर. मग त्या वेटची व्हॅल्यू किती आली, 4/3 पाय आर क्यूब इंटू रो इंटू जी इज इक्वल टू टोटल अपवर्ड फोर्स म्हणजेच कोण, विस्कस फोर्स. अकॉर्डिंग टू स्टोक्स लॉ नुसार किती आली व्हॅल्यू विस्कस फोर्सची व्हॅल्यू, एफ इज इक्वल टू 6 पाय इटा इंटू आर इंटू व्ही. ती व्हॅल्यू इथे पुट केली. प्लस काय म्हणतं, अपथ्रस्ट ची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट केली ते आता तुम्हाला कळालं. म्हणजेच काय, 4/3 पाय आर क्यूब इंटू सिग्मा इंटू जी. लक्षात आलं. मग आता मी ही व्हॅल्यू 4/3 पाय आर क्यूब इंटू सिग्मा इंटू जी ही व्हॅल्यू मी इकडे घेतली तर ती व्हॅल्यू मायनस होईल. लक्षात येते. आणि 4/3 पाय आर क्यूब कॉमन येईल, ब्रॅकेटमध्ये काही रो मायनस सिग्मा इंटू जी. लक्षात आलं. मग आता आपल्याला फाइंड आउट करायची टर्मिनल वेलॉसिटी. म्हणजे ही वेलॉसिटी फाइंड आउट करायची, ज्याला आपण पुढे जाऊन काय म्हणणार आहे, टर्मिनल वेलॉसिटी. मिनिंग अजून मी सांगितलेलं नाही. मग ही व्ही ची व्हॅल्यू तशीच ठेवली, ह्या बाकीच्या व्हॅल्यूज मी तिकडे नेल्या, म्हणजे डिवाइड होईल. म्हणजे व्ही इज इक्वल टू काही 4/3 पाय आर क्यूब रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय 6 पाय इटा इंटू आर. लक्षात आलं. मग कॅल्क्युलेशन केल्यानंतर फायनली मला इक्वेशन काय मिळालं, व्ही इज इक्वल टू 2/9 इंटू आर स्क्वेअर इंटू रो मायनस सिग्मा इंटू जी डिवायडेड बाय इटा. नाव ऑब्झर्व दिस इक्वेशन. आपण जर ह्या इक्वेशनला ऑब्झर्व केलं, ह्या वेलॉसिटीच्या फॉर्म्युल्याला जर ऑब्झर्व केलं तर आपल्या लक्षात येईल, आर कोण आहे, रेडियस ऑफ द स्पियर, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. रो कोण आहे, डेन्सिटी ऑफ द स्पियर, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. सिग्मा
डेन्सिटी ऑफ द फ्लुइडची डेन्सिटी ती पण कॉन्स्टंट आहे. जी ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑलवेज कॉन्स्टंट. इटा म्हणजेच काय, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, हा सुद्धा फ्लुइड साठी काय असतो, कॉन्स्टंट. मीन्स ऑल दीज टर्म्स आर कॉन्स्टंट. इट मीन्स दॅट द वेलॉसिटी इज कॉन्स्टंट. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट, स्पेरिकल ऑब्जेक्ट जर फ्लुइड मधून पास होत असेल आणि फ्लुइड मधून पास होत असताना त्याची वेलॉसिटी इन्क्रीज होत असेल आणि एक स्टेज अशी येईल की त्यावेळी त्याचा जो नेट डाऊनवर्ड फोर्स आहे तो जर 0 आला, तर ह्याचा अर्थ काय होतो, तर त्या स्पिअरची वेलॉसिटी ही काय राहते, कॉन्स्टंट राहते. आणि जर कॉन्स्टंट वेलॉसिटीने जर तो मूव्ह होत असेल तर त्या वेलॉसिटीला काय म्हणणार आहे तुम्ही, टर्मिनल वेलॉसिटी. इफ द स्पेरिकल ऑब्जेक्ट or any object passing through the fluid with a constant velocity, then this velocity is known as a terminal velocity. त्याला काय म्हणणार आहे तुम्ही, terminal velocity. And always remember that the velocity of any object through the fluid is equal to or less than terminal velocity. कुठलाही ऑब्जेक्ट जर फ्लुइड मधून जर पास होत असेल, मूव्ह होत असेल, तर त्याची वेलॉसिटी ही नेहमी किती असते, एक तर टर्मिनल वेलॉसिटी एवढी तरी असेल किंवा टर्मिनल वेलॉसिटी पेक्षा काय असेल, कमी. मीन्स इट्स वेलॉसिटी इज इक्वल टू और लेस दॅन टर्मिनल वेलॉसिटी. लक्षात आले? ओके. मग आपण लास्ट व्हिडिओमध्ये कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीची डेफिनेशन तयार केलेली होती. कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा फॉर्म्युला बघितलेला होता. काय होता फॉर्म्युला, तर कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा इज इक्वल टू विस्कस फोर्स पर युनिट एरिया पर युनिट वेलॉसिटी ग्रेडियंट. तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. मग दुसरा एक फॉर्म्युला, आता ह्या स्पेरिकल ऑब्जेक्ट साठीचा आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा. तो काय मिळाला, तर ह्याच फॉर्म्युल्यावरून इटा इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर इंटू रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन व्ही. आणि ह्या कोएफिशियंट ऑफ विस्को म्हणजे हे सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला माहिती आहे कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इज ऑलवेज कॉन्स्टंट. तर तुम्हाला आय थिंक टर्मिनल वेलॉसिटी कळाला असेल, इथे आपण यूज केलेला आर्किमिडीजचा प्रिन्सिपल कळाला असेल, बियॉन्ड फोर्स कळाला असेल. तर हे तुम्ही सगळं नोट डाऊन करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.